तृप्ति अर्बन निधि लिमिटेड के खाते धारक श्रीमती सीमा चुनगड़े के बेटे सौरभ चुनगड़े ने लगाया झूठा आरोप। वर्धा गणेश नगर परिसर में जीवन तृप्ति अर्बन निधि लिमिटेड के खाते धारक श्रीमती सीमा चुनगड़े और उनके बेटे सौरभ चुनगड़े ने जीवन तृप्ति निधि लिमिटेड के ऑफिस में जाकर तोड़फोड़ की, साथ ही सोशल मीडिया पर जीवन तृप्ति अर्बन के संचालक और कर्मचारियों पर झूठे आरोप लगाकर बदनामी की। ऐसा जीवन तृप्ति अर्बन निधि लिमिटेड के कर्मचारियों के साथ संचालक ने भी बताया। देखिए। गौरव ज्ञानेश्वर हरके, मी जीवन तृप्ति अर्बन निधि लिमिटेड या बँकेला सिनियर फील्ड ऑफिसर म्हणून स्थानावर आहे। बँकला आपल्या 1 वर्ष झालं। तू पहिलेपासूनच नियुक्त आहे का? मला करीबन 6 ते 7 महिने झाले। त्या दिवशी काय झालं? शनिवारची घटना होती। एक माझा क्लायंट होता सीमा चुनगडे नावाचा आणि त्यांचा मुलगा आहे सौरभ चुनगडे। ते त्या दिवशी त्यांची 5 लाखाची केस होती। करीबन त्यांच्या केसला फक्त 1 महिना 10 दिवस झाले। ते आपल्या बँकला त्या दिवशी गुरुवारला येऊन गेले। ते मॅडमना त्यांच्याशी बोलले, तर मॅडम त्यांना म्हणाले होते की मी तुझ्या घरी थोडी विजिट करते बा आणि मग नंतर तुझ्या केससाठी आपण डिस्कस करू। बरं, त्या केस त्यांचा जो क्लायंट आहे त्याची जे केस होती त्याच्या अगोदर किती क्लायंट शिल्लक होते, म्हणजे ज्यांना वितरण करायचं आहे? म्हणजे त्याच्या पहिले काही लोक रेसमध्ये आहे? 15-16 होते। 15-16 लोकांना डावलून तो तुम्हाला केस करून पाठवत होता? त्यांनी म्हटलं त्याला की मी तुझ्या घरी एकदा विजिट करतो का, मी तुला घर वगैरे बघतो, त्यानंतर मग आपण केससाठी बघू। तुमच्या बँकेचे रूल काय आहे की तुम्ही क्रमशीर सगळ्यांना वितरण करताय ना? म्हणजे सिनियर एक नंबर 3 नंबर ज्याच्या आधी असेल त्याला नंबर यायचा। त्याचा नंबर यायचा होता। आणि किती दिवस लागले होते? करीबन आपले 40 दिवसाचं राहते। तर फक्त 1 महिना 10 दिवस झाले होते, म्हणजे बरेच नंबर आला होता त्याच्यावर। पण ते थोडं कसं विजिट आणि थोडं मॅडमच्या मागे थोडं बँकेची प्रोसेस नियमाची प्रोसेस बॅलन्स थोडी बॅलन्स होती, पण ते झालंच होतं आमच्यानी। पण तो त्या दिवशी आला। काय झालं मग? तो आला शनिवारी आला। शनिवारी त्यांनी म्हणजे मॅडम मीटिंगला होता, सकाळीच मीटिंगला गेल्या होत्या त्या कुठे नागपूरच्या थोडं समोर एक गाव आहे, तिकडे मीटिंगला गेल्या होत्या। मग काय केलं? तो आला होता, तो म्हणे मॅडम तुमचा कॉल नाही उचलत आहे। तर आम्ही पण कॉल केला, मॅडमचा मेसेज आला की मी थोडं मीटिंग मध्ये आहे, थोड्या वेळाने कॉल करतो। त्यांनी एक्झिट काय केलं? तो म्हणाला की आम्हाला तुम्ही टाइम काऊन दिला? मग त्याच्यानंतर त्यांनी काय? त्याला मग तो म्हणे नाही आम्हाला मॅडमशी बोलणंच करून दे, फोनच करून दे। मग ते फोनच मॅडम मीटिंग मध्ये असले त्यांनी फोन नाही उचलत होते, तरी मग मॅडम थोडं बाहेर येऊन फोन। त्यानंतर त्यांनी काय केलं? त्यानंतर त्याच्या आईने म्हणजे मॅडमशी खूप जोरजोरात बोलले नाही आम्हाला आमचे पैसे आताच पाठवा। त्यानंतर काय झालं? बोलल्या खूप वेळ, तर मॅडम म्हणाले की मी पैसे पाठवतो तुला, थोडा वेळ थांब। हो, त्यांनी म्हणजे खूप जोरजोरात आवाज उचलला होता, मग कॅन वगैरे उचलली होती पोळासाठी। बँकेचं काय नुकसान केलं त्यांनी बँकेचा दगड मारून काढतो। ते कॉम्प्युटर ते दगड लागल्याने पडलं। मी सारिका जीवन तृप्ति अर्बन डाटा एंट्री ऑफिसर म्हणून काम करते। शनिवारी सौरभ आणि सीमा चुनगडे यांच्यासोबत काही आमचा वाद झालेला होता। कशाबद्दल वाद झाला? त्यांची एफडी आपल्याकडे होती आणि त्यांना 5 लाखात लोन डिस्बर्स होणार होतं, पण आपण त्यांचं काही प्रोजेक्ट टाकायचा म्हणून त्यांनी कंप्लीट केलं होतं, पण काही त्यांचे डॉक्युमेंट्स अपुरे असल्यामुळे आपण त्यांना ते करू शकलो नाही। आणि मॅडम सुद्धा आमच्या अवेलेबल नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आता मॅडम नाही आहे तर तुम्ही थोडं थांबून जा, पण त्यांना खूप अर्जंट काम असल्यामुळे ते फक्त आम्हाला एफडी तरी वापस द्या। आणि बरं, मला एक सांगा, मॅडम नव्हते तर तुम्ही एफडी देऊ शकत नव्हते ना? एफडी आम्ही एवढी मोठी अमाऊंट आम्ही मॅडमच्या शिवाय देऊ शकत नव्हतो, आणि काही थोडा लेट झाल्यामुळे तो त्यांच्या आई तो जास्त प्रकार घेऊन आणला। बरं, काय एक्झॅक्टली त्या लोकांनी काय केलं? ते काही नाही, त्यांनी अपशब्द थोडं जास्त बोलणं थोडं गाडी पण टाका। आता कुठली जर आपण वगैरे असं काही त्या अंगावर जात होत्या वगैरे गेल्या, तर माझ्यासोबत थोडं जोरातच बोलत होतं। नमस्कार, माझं नाव दुर्गा कातोरे, जीवन तृप्ति अर्बन बँकेची मी उपाध्यक्ष आहे। मला सांगितलं बँकेत आल्या त्या दिवशी मी बँकेमध्ये नव्हती, मला बँकेतून फोन आला तर 2 वाजता मी बँकेमध्ये आली। त्यानंतर मी त्यांना समजवायचा प्रयत्न केला तर त्यांनी
काही ऐकताना सरळ उरावर आले. 2-3 जण होते ते. त्या मुलाची आई पण होती आणि मुलगा पण होता. ते 2-3 मित्र घेऊन आला होता. त्यांनी दगडांनी फोडफाड केली. मी समजवण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकायला तयार नव्हते. तुमच्या अंगावर धावून वगैरे आलं होतं. तो पूर्ण समूह हो, माझ्या समोरच झालेला आहे ना. मी त्यांना समजवायचा प्रयत्न केला की मॅडम नाही आहे बा इथे, हे काही तुम्ही जे काही करत आहे ते बरोबर नाही आहे. तरी पण ते माझ्या अंगावर 2-3 वेळा धावण्याचा त्या बाईनं प्रयत्न केला. आणि त्या पुरुष नव्हते त्याच्यामध्ये, पण त्या बाई होत्याच त्या. आणि ते पुरुष जे होते ते त्यांनी फोडफाड केला, त्याचा प्रयत्न करून दिला. तर ती बाई मला म्हणायला लागली की माझं लेकरू मी पैदा केलं, तू पैदा नाही केलं त्याला, तर माझं लेकरू मलाच ऐकणार आहे, तुला नाही ऐकणार आहे, हे घेऊन बोलून ती चालली गेली. मी सविता गणेश वानखेडे, जीवन प्रतिनिधी अर्बन बँकेचे ओनर म्हणून काम पाहते. आपल्या बँकेचं जुलै 2023 मध्ये ओपनिंग झालं आहे आणि ओपनिंग खूप मोठ्या प्रमाणात करता माझं छोटंसं आम्ही केलं. आणि त्याचबरोबर माझ्या बँकेसोबत आज कमीत कमी नाही म्हटलं तरी 700 ते 800 खाते जोडले आहे. त्यामध्ये महिला बचत गटाचा आपण फर्स्ट वाटप काढला. त्याच्यामध्ये नागठाणा, वर्धा, सेलू, त्यानंतर देवळी आणि आपलं हिंगणघाट अशा 5-6 गावामध्ये आमचा जुना वाटप आहे. आणि त्या वाटपाच्या माध्यमातून इतर आम्ही 1 लाखाची केस काढली, 50,000ची काढली, 20,000ची काढली, 10,000ची काढली. आणि आता जे काही समजा आमच्यावाला टोटल किती केसेस? टोटल सर माझ्या एकूण माझ्या बँकेकडं बँक निर्माण झाली तेव्हापासून आतापर्यंत बँक निर्माण झाली तेव्हापासून आतापर्यंतच्या आपल्या 200 केसेस माझ्या निघाल्या. 200 केसेस माझ्या पेंडिंग केसेस किती? आता माझ्या पेंडिंग केसेस तर खूप जास्त नाही आहे, एक 20 केसेस माझ्या पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये केस आहे कितव्या क्रमांकावर पेंडिंग होती? आता सर त्या दिवशी जे आमची भानगडी झालेली आहे बँकेमध्ये शनिवारला, त्या दिवशी जे माझी केस आहे तर ती नाही म्हटलं तरी आता वाटपाच्या माध्यमामधून सर ती 17व्या क्रमांकावरची केस होती. त्यांचं म्हणणं असं होतं का सगळ्यांच्या केसेस कुठेच होत्या, मला काही घेणं देणं नाही, तुम्ही बँकेचे डॉक्युमेंट वगैरे. मी त्यांना बोलली, माझं त्यांचं बोलणं झालं होतं गुरुवारी बोलणं झाल्यानंतर माझं त्यांना असं म्हटलं होतं की बा तुम्हाला म्हणलं की ज्या काही बँकेमध्ये तुम्ही फाईल दिल्या आहे मला एक वेळ चेक करू द्या. त्या मॅडम त्याचा मुलगा माझ्याकडे आला होता, सौरभ आणला होता, त्याची आई सीमा ते पण आली होती. त्यांचं माझ्या बाजूच्या ऑफिसमध्ये बसून बोलणं झालं आणि त्यांना असं म्हटलं की मी तुमच्या घरी 3-4 वाजता व्हिजिट करायला येते, त्यानंतर बघू, कारण की तुमच्या केसेसला तुम्ही मॉर्गेज काय देणार. मॉर्गेजचा विषय काढल्यानंतर त्याच्याही म्हणायला लागली का मॉर्गेज वगैरेचं काही नाही, आम्ही इच्छेच आहे, आम्ही खूप पैसा घेतो, खूप पैसा फेडतो. मॉर्गेजचा रूल्स रेग्युलेशन मध्येच आहे का? हो सर, रूल्स रेग्युलेशन मध्येच आहे. आपण बँकेला 1 लाखापर्यंत, इतर बँकेचा 50,000पर्यंत बिना मॉर्गेजनं लोन वाटप करते, आम्ही 1 लाखापर्यंत बिना मॉर्गेजनं केस वाटप करतो. याकरिता किंवा 1 लाखामध्ये काही ना काही तो बिझनेस उभा करू शकतो, साधारण व्यक्ती सुद्धा लोन घेऊन परतफेड करू शकते. आपल्या बँकेचा व्याजदर हा 11% आहे, म्हणून आम्ही त्यांना व्याजदर हा कमी याच्यामध्ये देऊन लोकांना चांगल्या पद्धतीनं आमच्या बँकेचं सहकार्य व्हावं हीच माझी एक महिला या रीतीनं त्यांना अपेक्षा असेल. अशा पद्धतीचेच मी काम. 1 लाखाच्या वरती तुम्ही 1 लाखाच्या वरती आपलं मॉर्गेज राहतं. जर मॉर्गेज नसेल तर मग ती सर्व्हिसवर असणारी केस असेल, कारण त्याच्याकडे सॅलरी लागेल. 1 लाखाच्या वर जर तुम्हाला केस द्यायची आहे तर सर बिना मॉर्गेजनं कुठलीही बँक देत नाही. आणि किती पतसंस्था असतील त्या नाही देत, कॉर्पोरेटिव्ह बँक नाही देत, नॅशनल बँकेचा तर प्रश्नच नाही. बरोबर आहे. ते तुम्ही केस तुमच्याकडे सौरभने आणली त्यावेळेस ते ह्या टर्म्स कंडिशन सांगितले असेल? सर माझ्याकडे ही केस माझा एजंट आहे, त्यांनी आणली आहे. आणि मला तर असं वाटतं की ही केस जे शेवटपर्यंत होती त्याच्यावाले जे काही कंडिशन होते गौरवने त्यांना सांगितलेच असावे ते, तर त्यामध्ये आपण सगळ्यांनाच सांगितलं आहे. तर एकमेव अशी केस नव्हती सौरभच्या आईची, सीमाताईची, का जेणेकरून मी त्यांना डावलली असती आणि त्यांना देत नाही म्हणलं असतं. असा शब्द माझा त्या दिवशी पण त्यांना नव्हता की बा मी तुम्हाला केस देत नाही. फक्त माझा एवढंच त्यांना म्हणणं होतं की मला तुमच्या घरी व्हिजिट करू द्या, त्यानंतर मॉर्गेजला पेपर तुम्ही मला काय देणार आहे ते पाहणं करू द्या. त्याबरोबर त्या भडकल्या माझ्यावर.